नमस्कार माझ्या सर्व मराठी ट्रेडर मित्रांनो आणि मैत्रिणींनो. माझे नाव अमर मुगदुम. आम्ही चालू केलेल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी गेली 7 ते 8 वर्ष शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्यामुळे मला या मार्केटचा पुरेसा अनुभव आला आहे. हे चॅनल सुरू करण्यामागील माझा हाच उद्देश आहे की ज्या चुका माझ्या हातून झाल्या त्या चुका तुमच्या हातून होऊन तुमचं नुकसान होऊ नये हाच आहे. जे मराठी बांधव या स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहेत किंवा ज्या मराठी बांधवांना स्टॉक मार्केटबद्दल काहीच माहीत नाही त्यांना मार्केटबद्दल थोडंसं अवेअर करणे आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार मार्गदर्शन करणे हाच हा यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागील एकमेव उद्देश आहे. तर वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जर नाही आवडला तरी पण तशा कमेंट करा. मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि चांगलं मार्गदर्शन तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेन. लेट वी विल स्टार्ट अवर टॉपिक. तर मित्रांनो, आपण आपल्या पहिल्याच व्हिडिओसाठी टॉपिक निवडला आहे, तो म्हणजे ऑपरेटर व्हर्सेस रिटेलर. जे बांधव शेअर मार्केटमध्ये सध्या काम करत आहे त्यांना माहीतच असेल की शेअर मार्केटमध्ये फक्त दोनच गोष्टी असतात, एक बाय करणे आणि एक सेल करणे. मग ज्यावेळी आपण एखादा शेअर बाय करतो किंवा सेल करतो त्यावेळी ज्यावेळी बाय करतो त्यावेळी एखादा व्यक्ती समोरून सेल केला तरच आपण बाय करू शकतो आणि आपण ज्यावेळी सेल करतो त्यावेळी एखाद्यानं बाय करावं लागतं, त्यावेळीच आपण सेल करू शकतो. हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. मग ते बाईंग आणि सेलिंग करण्यासाठी एक रिटेलर काय करतो तर आपल्या चार्टवर सपोर्ट रेजिस्टन्स बघतो, ब्रेकडाऊन ब्रेकआउट हे चेक करतो, कॅन्डलस्टिक पॅटर्न चेक करतो, चार्ट पॅटर्न चेक करतो, ऑप्शन चेन बघतो. खूप काही वेगवेगळ्या पद्धती यूज करून तो बाय आणि सेलिंगचे डिसिजन घेत असतो. पण हे सर्व करताना आपण एक गोष्ट विसरतो की आपण ज्यावेळी बाय करतोय त्यावेळी आपल्यासमोर जो सेल करणारा असतो तो कोण, आणि आपण ज्यावेळी सेल करतो त्यावेळी आपल्याकडून बाय करणारा जो असतो तो कोण, तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट प्ले करतो या सर्व गेममध्ये. म्हणूनच मी टॉपिकचं नाव ठेवलेलं आहे ऑपरेटर व्हर्सेस रिटेलर, द हिडन गेम ऑफ द स्टॉक मार्केट. मित्रांनो, आपण लहान असताना महाभारत वगैरे टी व्हीवर बघितलंच असेल. तर त्यामध्ये आपण काय बघत होतो की त्या महाभारताच्या पूर्ण लढाईमध्ये एक नियम होता. त्यामध्ये साधे सैनिक पण असायचे, रथी पण असायचे, महारथी पण असायचे. पण त्यामध्ये नियम काय होता की साधे सैनिक साध्या सैनिकांसोबत लढायचे, रथी सोबत लढायचे आणि महारथी सोबत लढायचे. त्यामध्ये आपण पाहिलं तर कर्ण व अर्जुन हे आपल्याला माहीतच आहेत, तिरंदाज होते. भीम आणि दुर्योधन हे पण माहिती आहे, ते गदाधारी होते. त्या लढाईमध्ये काय झालं होतं की एक तिरंदाज दुसऱ्या तिरंदाजासोबत लढू शकत होता, एक गदाधारी दुसऱ्या गदाधारीसोबतच लढू शकत होता. ज्याला भाला फेकण्यात प्रावीण्य होतं तो भाला फेकणाऱ्यासोबतच लढत होता. पण आपल्या मार्केटमध्ये काय झालंय की आपण लढतोय तो एका ऑपरेटरसोबत लढतोय. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आपण हे सर्व चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे बघतोय, ह्या सगळ्याच्या आधी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली लढाई कोणासोबत आहे, आपण कोणासमोर ट्रेड करतोय हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो कोण छोटा मोठा नाही आहे, तर तो कोण आहे, ऑपरेटर आहे. ऑपरेटर म्हणजे कोण, खूप मोठे इन्स्टिट्यूशन, खूप मोठे FI DI हे सगळे बसले आहेत आपल्या समोर. सर्वात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की हा ऑपरेटर म्हणजे नक्की कोण असतोय. आपण खूप वेळा ऐकलं असेल मार्केटमध्ये ऑपरेटर एंटर झाला मध्येच त्यावेळी खूप मोठी मुवमेंट येते, त्यावेळी रिटेलर लोकांचा खूप लॉस होतो. पण हा ऑपरेटर नेमकं कोण असतो, कधी एंटर करतो, कुठे एंटर करतो, काय एंटर करतो, हे सगळं समजून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्यासमोर पहिला प्रश्न हा आहे की हा ऑपरेटर नक्की कोण असतो. तर मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की हा ऑपरेटर म्हणजे नक्की कोण असतो. ऑपरेटर म्हणजे अशी व्यक्ती किंवा असा ग्रुप किंवा अशी संस्था ज्यांच्याकडे पैसा अनलिमिटेड आहे आणि ज्यांचे कॉन्टॅक्ट्स असे आहेत की ज्यांच्या एंट्रीमुळे मार्केटमध्ये इन्फ्लुएन्स होतो किंवा मार्केट अप्स डाऊन करायला चालू करतं. असे कॉन्टॅक्ट असणारे आणि अनलिमिटेड पैसा असणारे म्हणजेच ऑपरेटर. आणि त्याच्याबरोबर अपोजिट विचार केला तर ज्याच्याकडे लिमिटेड पैसा आहे, ज्याचे कॉन्टॅक्ट्स कुठेच नाही आहेत, एकटा इंडिव्हिज्युअल ट्रेड करतोय आणि ज्याच्या एंट्रीमुळे मार्केटमध्ये कुठेच इन्फ्लुएन्स होत नाही, असा व्यक्ती म्हणजे रिटेलर. तर मित्रांनो, मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवतो. आता हा आपल्यासमोर जो ओपन झालेला आहे चार्ट तो आहे अदानी एंटरप्राइजचा. यामध्ये जर आपण बघितलं तर जून महिन्यात एक खूप मोठी रेड कॅन्डल दिसत आहे आपल्याला. आता मला सांगा मित्रांनो,
ही इतकी मोठी कॅन्डल तुमच्या आमच्यासारखा रिटेलर तयार करू शकतो का? कधीच नाही करू शकत. त्या मोठ्या रेड कॅन्डलच्या प्रिव्हियस कॅन्डल जर आपण ऑब्झर्व केली तर एक खूप मोठा गॅपअप तुम्हाला दिसतोय. आता हा जो गॅपअप आहे तो तुमच्या आमच्या ऑर्डरमुळे तर पडणार नाही. ह्याच्यासाठी एक मोठी क्वांटिटी मार्केटमध्ये प्लेस करावी लागेल आणि ती प्लेस केली जाते थ्रू ऑपरेटर. आता यामध्ये जर आपण विचार केला तो प्रिव्हियस डेचा जो गॅपअप झाला, त्याच्यानंतर जी कॅन्डल मोठी पडली, त्यामध्ये कोण फसले, कुठले ट्रेडर फसले, ते आपण नंतर विचार करूया. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल डिस्कस करणारच आहे. पण आत्ता आपल्याला काय बघायचं आहे की जी मोठी कॅन्डल पडली ती तुमच्या आमच्या ट्रेडमुळे तर पडलेली नाही आहे. त्यासाठी मोठी क्वांटिटी प्लेस करावी लागणार. त्याच्या पुढला आपण जर बघितलं चार्ट, हा कशा चार्ट आहे? RBL बँकचा. यामध्ये बघितलं, हा आपल्यासमोर विकली चार्ट ओपन झाला आहे आणि यामध्ये मी दाखवलेले आहे एक कॅन्डल जी आहे ती ओपन झाली होती 646ला आणि क्लोज झाली आहे 496 रुपयाला. हे एका वीकमध्ये झालेले ट्रेडिंग आहे. इतकं जास्त ट्रेडिंग आपल्याकडून तर होऊ शकत नाही. बाकीच्या कॅन्डल सोडून द्या, जसा तो खाली आला का आला, त्याच्याबद्दल काय न्यूज आली काय नाही, त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही आता. ते आपण पुढल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूच. पण ती जी मोठी कॅन्डल होती तिथे आपल्याला क्लिअरली दिसते की कोणतरी एक मोठी व्यक्ती आणि मोठा पैसा तिथे मार्केटला इन्फ्लुएन्स करत होता. तर मित्रांनो, आपण पुढं जाऊन बघूया की ह्या ऑपरेटरचा ह्या मार्केटमध्ये नेमका रोल काय असतो. तर मित्रांनो, ऑपरेटरचा जर रोल आपण विचार केला तर ऑपरेटरचा रोल इतका मोठा असतो या मार्केटमध्ये की तो पूर्ण मार्केट इन्फ्लुएन्स करू शकतो. एक रिटेलरचा विचार केला तर तो ट्रेडिंग कशासाठी करतो, म्हणजे तुम्ही आम्ही ट्रेडिंग कशासाठी करतोय, काहीतरी बाय सेल करतोय इतकं की ज्यामुळं आपला पर्सनल गेन होईल, आपलं स्वतःचं घर चालेल, आपले दररोजचे खर्च बाहेर पडतील, ह्याच्यासाठी आपण ट्रेडिंग करतोय. पण जे मोठे बिग हँड्स असतात ते कशासाठी करतात, त्यांच्या इन्फ्लुएन्समुळे पूर्ण मार्केट इन्फ्लुएन्स होऊ शकते. आजपर्यंत तुम्ही खूप सारे क्रॅश ऐकला असेल. US मध्ये म्हणजे अमेरिकन मार्केटमध्ये एक खूप मोठा क्रॅश आला होता. आता या क्रॅशबद्दल आपल्या सर्वांना तर माहीत नसेल, पण त्या क्रॅशबद्दल सांगायचं झालं तर तो आजपर्यंतचा ग्रेट डिप्रेशन या नावाने प्रसिद्ध असलेला क्रॅश होता. कारण की या क्रॅशनंतर त्या मार्केटला परत त्या पोझिशनला, परत त्या व्हॅल्यूला यायला 25 वर्ष लागली होती. मित्रांनो, तुम्ही विचार करू शकता 25 वर्ष म्हणजे जर आपण आज इन्व्हेस्ट केलो तर परत त्या व्हॅल्यूला येण्यासाठी त्याच मार्केटला 25 वर्ष निघून गेली. म्हणजे जर मी वयाच्या 25व्या वर्षात इन्व्हेस्टमेंट केली इंडेक्समध्ये, स्टॉकचा तर सोडूनच द्या विचार, इंडेक्समध्ये जरी मी इन्व्हेस्ट केली तर माझी परत ती व्हॅल्यू येण्यासाठी मला माझ्या वयाची 50 आली. त्यावेळी माझे आहे ते फंड, म्हणजे जो काय मी फंड डिप्लॉय केला होता तो आहे असा सुरक्षित राहण्यासाठी मला 25 वर्ष वाट बघावी लागली. त्यानंतर तसाच क्रॅश आला होता जपानमध्ये 1940-42च्या आसपास आला होता. मला साल नक्की आठवत नाही आहे, तुम्ही चेक करून बघू शकता. नंतर तुम्ही प्रसिद्ध वेब सिरीज बघितला जाशील स्कॅम 1992, पण त्याच्या आधी पण खूप सारे क्रॅश आले होते इंडियामध्ये पण आणि बाहेरच्या मार्केटमध्ये पण. त्याच्यानंतर तुम्ही कलकत्ता स्टॉक एक्सचेंजचा क्रॅश बघितला असेल, केतन पारेख. त्याच्यानंतर लेहमन ब्रदरचा क्रॅश बघितला असेल 2008चा. ह्या सगळ्या क्रॅशबद्दल आणि हे कसे घडले काय घडले ह्याच्याबद्दल आपण पुढल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा करणारच आहे आणि मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगतो हे सगळे क्रॅश येणाऱ्या सगळ्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुमच्या हे लक्षात येईल की जर मार्केटमध्ये मोठा क्रॅश येणार असेल तर त्याच्या आधी आपल्याला मार्केट सिग्नल कसं देत असतं, फंडामेंटल सिग्नल काय असतात, टेक्निकल सिग्नल काय असतात, हे सगळं ओळखण्यासाठी तुम्हाला मदत होईल. त्यासाठी मी या सगळ्या क्रॅशवर एक व्हिडिओ बनवीनच. पण आत्ता आपल्याला काय बघायचं आहे तर हे जे क्रॅश सगळे जे आले ते कोणामुळे आले, इतकं क्रॅश येण्यामागे कोण जबाबदार होतं, कुणाचं बाईंग सेलिंग याला जबाबदार होतं. तर तुमच्या आमच्यामुळं तर इतके मोठे क्रॅश येणार नाहीत. तर ह्यासाठी जे जबाबदार असतात ते मोठे FI DI जे बिग हँड आहेत मार्केटमध्ये तेच ह्या सगळ्यासाठी जबाबदार असतात आणि यालाच ऑपरेटर मार्केटमधलं म्हटलं जातं. तुम्हाला आम्हाला माहीत असलेलं एक 2008चा लेहमन ब्रदर क्रॅश तर सगळ्यांना माहीत असेल. अमेरिकेमध्ये लेहमन ब्रदर क्रॅश झाला आणि त्याच वेळी सत्यम कॉम्प्युटरचा घोटाळा इंडियामध्ये झाला आणि त्यामुळे 2008ला पूर्ण मार्केट क्रॅश झालं होतं. हे आपल्याला माहीतच असेल. बरं, याच्याबद्दल आपण
येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करू. आता या व्हिडिओमध्ये तो आपला टॉपिक नाही आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की ऑपरेटर्समुळे पूर्ण मार्केट इन्फ्लुएन्स होऊ शकतं आणि एक रिटेलर काय करतो तर आपल्या स्वतःच्या पर्सनल गेनसाठी तो ट्रेडिंग करत असतो. पुढला टॉपिक बघायला झालं तर स्किल काय असते ऑपरेटरची आणि रिटेलरची. ज्यावेळी एखादा ऑपरेटर ट्रेडिंग करत असतो त्यामध्ये त्याच्याकडे अनलिमिटेड पैसा आहे. जर त्याची एखादी पोझिशन उलटी पडली किंवा अडकली तर तो हेज करून त्यातून निघू पण शकतो. पण एका रिटेलरचं काय आहे, पण एक रिटेलर जो असतो तो स्वतःच्या कमाईतले थोडे थोडे पैसे सेव्ह करून त्यातून तो ट्रेडिंग करत असतो आणि त्याच्याकडे एक पोझिशन बनवण्यासाठी कसे तरी पैसे गोळा होतात. तर ती पोझिशन जर अडकली तर त्याच्यामध्ये हेज करण्यासाठी किंवा ती पोझिशनमधून बाहेर पडून उलटी पोझिशन टाकण्यासाठी वगैरे त्याच्याकडे पैसे नसतात. आणि हाच मेन फरक आहे ऑपरेटर्समध्ये आणि रिटेलर्समध्ये. आता स्केलबद्दल दुसरा विचार केला तर आपण एखाद्या दुकानात गेलो कोणतीही एखादी वस्तू घ्यायला, ती आपण क्वांटिटी किती घेतली, एक घेतली, तर समोरचा दुकानदार आपल्याला आहे त्या रेटला देणार. जर समजा आपण असं बोललो की मला 10 क्वांटिटी पाहिजेत तर तो समोरचा व्यक्ती काय करणार, दुकानदार, तो आपल्याला थोडाफार डिस्काउंट देणार, 2%, 3%, 5% डिस्काउंट देणार. जर समजा तीच वस्तू आपण म्हटलो की मला 100 क्वांटिटी पाहिजेत किंवा 1000 क्वांटिटी पाहिजेत तर समोरचा पण व्यापारी विचार करू शकतो ना. जर आपण त्या दुकानदाराकडे 1000 क्वांटिटी मागितल्या तर तो दुकानदार पण, तो व्यापारी पण विचार करायला मजबूर होतोय की आपण रेट कमी लावला पाहिजे, कारण की त्याच्याकडे एकदम पैसे येणार असतात. हेच सेम प्रिन्सिपल स्टॉक मार्केटमध्ये ऑपरेटर थ्रू वापरलं जाते. आपण बाईंग आणि सेलिंग करतो किती, 10 क्वांटिटी, 100 क्वांटिटी, 1000 क्वांटिटी इतक्यामध्ये करू शकतो, कारण की आपल्याकडे फंड असतो मॅक्झिमम 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख इतका, 10 लाख, कोणी खूप मोठा असेल तर 20 लाखापर्यंत असेल. पण ऑपरेटरकडे काय असतं की त्यांच्या क्वांटिटीज लाखामध्ये असतात. आपल्याकडे जितका फंड आहे तितक्या लाखामध्ये क्वांटिटीमध्ये ते काम करत असतात, तितक्या लाख क्वांटिटीमध्ये ते काम करत असतात आणि या सगळ्याचा फरक ऑब्व्हियसली मार्केटवर पडणारच. तर पुढं बघूया आपण मित्रांनो. ऑपरेटर म्हणजे ब्रोकर आणि इन्स्टिट्यूशन आणि रिटेलर म्हणजे कोण, एक इंडिव्हिज्युअल पर्सन. आता तुम्ही ऐकलं असाल मित्रांनो, मार्केटमध्ये फंडामेंटल ॲनालिसिस केलं जातं, टेक्निकल ॲनालिसिस केलं जातं. आता तर नवीन नवीन टेक्निक आलेले आहेत, त्या ICT वगैरे काय 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 खूप सारे टेक्निक आलेले आहेत. तर आपण विचार केला तर मोठमोठ्या ब्रोकरकडं किंवा इन्स्टिट्यूशनकडं वेगवेगळ्या स्पेशलिटीची माणसं असतात. MBA पास झालेली माणसं आहेत किंवा कॉमर्स फील्डची माणसं आहेत, खूप सारी माणसं त्यांच्याकडे अवेलेबल असतात. पण समोर विचार केला रिटेलर तो एकटाच सगळं करत असतो. ब्रोकरकडे आणि इन्स्टिट्यूशनकडे फंडामेंटल ॲनालिसिस करणारे वेगळे, टेक्निकल ॲनालिस्ट वेगळे असतात. पण रिटेलरकडे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर एकटाच असतो, तोच ट्रेडिंग करतो, तोच इन्व्हेस्टमेंट करतो. सगळ्या फॉरेक्समध्ये पण तोच काम करतोय, इंडियन मार्केटमध्ये पण तोच काम करतोय, सगळ्या गोष्टी तो एकटाच करत असतो. पण ब्रोकर आणि इन्स्टिट्यूशनकडे तसं नसतं. मग जर आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक फील्डचा जर एक्सपर्ट माणूस असेल तर ऑब्व्हियसली आपले डिसिजन मेकिंग जे असतात ते जे राईट येण्याचे पर्सेंटेज ऑब्व्हियसली वाढतात आणि त्यामुळेच ब्रोकर आणि इन्स्टिट्यूशनचे जे डिसिजन आहेत ते राईट येण्याचे चान्सेस वाढत असतात. त्यासोबत त्यांच्याकडे पैसा वगैरे आहे ते आपण आधी डिस्कस केलेलंच आहे, पण त्यासोबत हे पण त्यांच्याकडे स्पेशल असतं. तर मित्रांनो आपण जस्ट बघूया की ऑपरेटरच्या इन्फ्लुएन्समुळे किंवा ऑपरेटरच्या एंट्रीमुळे मार्केटमध्ये कशी मुवमेंट होते आणि रिटेलरच्या एंट्रीमुळे कशी मुवमेंट होते हे फक्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघू शकताय पहिल्या पिक्चरमध्ये जिथे मोठ्या मोठ्या कॅन्डल आलेल्या आहेत त्या सगळ्या ऑपरेटरच्या एंट्रीमुळे आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जर समोर विचार केला रिटेलरची एंट्री, तर रिटेलरच्या एंट्रीमुळे मार्केट तितकंच मूव्ह करू शकतं. तर चला मित्रांनो, आज तुमचा जास्त वेळ तर मी घेणार नाही. हा माझा पहिलाच व्हिडिओ होता, असं म्हणा की पहिलाच प्रयत्न होता. ह्यामध्ये जे काय चुकीचं वाटतंय तुम्हाला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकताय. थँक्यू.